नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. 48 जागांचा कौल आता मतपेटीत बंद झालेला आहे आणि जेव्हापासून ही लोकसभेची निवडणूक सुरू झाली, सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे होतं. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होतंय याच्यावरतीच देशाची दिशासुद्धा ठरणार आहे. यावेळी हे जाणवत पण होतं की उत्तरेतल्या राज्यांमध्ये काय होणार याच्यापेक्षा अनेकांना रस आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होतंय. आणि याच दृष्टीनं आपण महाराष्ट्रातल्या या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये प्रचारामध्ये जे घडलं, त्याच्यानंतर आत्ता मतदानामध्ये जे काही दिसतंय, लोकांचा एकूण कौल काय आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि महाराष्ट्रातले 3 नामवंत पत्रकार आत्ता माझ्यासोबत आहेत फ्रंटलाईनचे स्पेशल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर, सोबतच न्यू इंडियन एक्सप्रेसचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी आणि नरेश कामत पण आत्ता माझ्यासोबत आहेत, ज्यांनी याच्या आधी हिंदुस्तान टाइम्ससोबत काम केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारूयात की महाराष्ट्राची ही जी निवडणूक आहे ती यावेळची इतकी डिफायनिंग इलेक्शन अशी का वाटते तुम्हाला? प्रत्येकानं आपापलं एक कारण जे आहे ते थोडक्यात सांगा. प्रशांत, धन्यवाद तुझ्या चॅनलवर प्रथमतः जॉईन झाल्याबद्दल. मला असं वाटतं की महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जी आपली लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये असा कुठलाही असा एक वन डिफायनिंग फॅक्टर किंवा थीम नव्हती या इलेक्शनची. सर्वात मोठं गमक या इलेक्शनचं आहे. 2014मध्ये काँग्रेस हटाव किंवा अण्णा हजारे किंवा अरविंद केजरीवाल यांनी तयार केलेला अँटी करप्शन जी मुवमेंट होती त्या प्लॅनवरती इलेक्शन झालं होतं. 2019ला पुलवामा या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती किंवा सर्जिकल स्ट्राईक याच्यावरती इलेक्शन झालं होतं. ह्या वेळेला असं कुठला एक थीम या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी तयार करू शकली नाही आणि विरोधक ती तयार करू शकली नाही. फक्त एक संविधान बचाव हा जो मोठी आपण जे म्हणतो लार्जर जे थीम आहे ती बऱ्यापैकी पर्क्युलेट, मला असं वाटतं की दलित वस्ती असतील किंवा आदिवासी वस्ती असतील किंवा मायनॉरिटी असतील किंवा बाकी वस्तीमध्ये ती थीम मला असं वाटतं पहिल्यांदा पोहोचलेली यशस्वीपणे दिसली या इलेक्शनमध्ये. काय वाटते महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो? साधारणपणे 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला म्हणता येतील. एक म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्रात जे मागच्या साधारणपणे 2.5-3 वर्षामध्ये राजकारण झालं, याला विधिनिषेध शून्य राजकारण असं म्हटलं पाहिजे, त्याकडे लोक कसं बघतात, त्याचा काही कौल मानतात का, नंबर 1. नंबर 2, भाजपचा जो ॲग्रेसिव्ह एक हेजिमोनियल पॉलिटिक्स आहे, म्हणजे सर्व काही ताब्यात घेण्यासारखी परिस्थिती असणारं जे राजकारण आहे त्याच्याकडे लोक कसं बघतात, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा जो रेझिस्टन्स आहे, आणि मग मी रेझिस्टन्स म्हणजे प्रतिकार जो म्हणतो तो निव्वळ राजकीय नाही, तो शेतकऱ्यांचा आहे, तो आदिवासींचा आहे, तो विद्यार्थ्यांचा आहे, तो सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आहे. त्या प्रतिकाराला नेमकं निवडणुकीमध्ये कशा प्रकारे बघता येतं, तो खरोखरच दिसतो का निवडणुकीमध्ये, हे दाखवणारी निवडणूक आहे. एका वाक्यात सांगायचं झालं प्रशांत, तर महाराष्ट्रामध्ये अशी निवडणूक ह्या वेळेला झाली लोकसभेची जणू काही महाराष्ट्रात मागच्या 25-30 वर्षात निवडणूकच झाली नव्हती. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे जेव्हापासून या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळं एक अर्थाने लोकांचा हा कौल कसा आहे, आणि मी असं म्हणणार नाही याचं जे काही आउटकम आहे त्याचा पूर्णपणे अर्थ म्हणजे लोकांचा तोच कौल आहे का. अजून विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत, विधानसभेला लोक कशा पद्धतीने बघतात हे बघावं लागेल. पण ज्या चुरशीने नंबर 1, आणि आपल्याला आठवत असेल साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जायचं की या देशात निवडणूकच नाहीये, काय 2024 संपल्यासारखी आहे. अगदी 1 एप्रिलला ह्या देशात निवडणूक नाही असं वातावरण होतं, पण आज आपण बोलतोय 20 मेला आणि ह्या देशात प्रत्येक ठिकाणी निवडणूक आहे असं वाटण्यासारखं वातावरण आहे. ही सुद्धा एका प्रकारे मोठ्या अर्थाने भारतीय लोकशाहीची उपलब्धी आहे असं म्हटलं पाहिजे. नरेशजी, का वेगळी वाटते यावेळची महाराष्ट्राची निवडणूक? यावेळी असं आपण बघतोय की काही इश्यूजच नाही आहे. ही निवडणूक मेन आहे की शिवसेना कोणाची, उद्धवची का शिंदेंची, दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, शरद पवारांची का अजित पवारांची, तिसरं असं आहे की BJP खरंच काय करू शकते का, म्हणजे BJP आजपर्यंत कोणाबरोबर तर अलायन्स करते ती, हे अलायन्स जे त्यांचे आहेत हे राईट पार्टनर्स आहेत का, हे सगळं सोप ऑपेरासारखं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही जनतेला सुद्धा विचाराल, जनतेला खरंच माहीत नाही काय होतं आहे, तो एवढा कन्फ्यूज आहे. तो म्हणतो मी शिवसेनेला मतदान द्यायला चाललो आहे, पण तो शिवसेना म्हणजे कुठे, धनुष्यबाणला देतो आहे का मशालीला देतो आहे. आणि सेकंड एक खूप मोठा जो हे मी पाहिलं की हे जे BJPनी 400 पार केलं त्याच्यामुळे खूपसा दलित वर्गामध्ये एक भीती आहे की खरंच आपलं संविधान बदलणार आहे का.
त्याच्यामुळे आणि तिसरं फॅक्टर असं आहे की आपल्या इथे जे अगोदरचे जे फॅक्टर्स होते, छोटे पक्ष जे खूप मोठा रोल करायचे, ते आता कुठेच दिसत नाही आहेत. ते कुठे ना कुठे विलीन आहे. मनसे BJP बरोबर गेली. दुसरं समाजवादी पार्टी होती, ती तरी काहीतरी रोल करायची, ती पण बाजूला केली. MIM होती, ती सुद्धा बाजूला गेली. आम आदमी पार्टी आहे, ती पण हे करते. त्यामुळे हे आता जे फाईट आहे ते फक्त 2 अलायन्समध्ये आहे. बाकी छोटे प्लेयर्स कुठेच दिसत नाही. वगळता 1-2 बच्चू कडू आणि किंवा पण म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचं एक रिअलाइनमेंट करणारी ही निवडणूक आहे असं पण म्हणायला हरकत नाही. याच्या आधी आपण बघत होतो की महाराष्ट्रामध्ये 2-2 पक्ष एका बाजूला अशा पद्धतीनं आघाड्यांची लढाई आपण बघत होतो. यावेळी हे 3-3 प्लेयर झालेले आहेत. जर तिकडचा म्हणजे बाहेरून पाठिंबा पकडला तर चौथा पार्टनर पण तिथं आहे. आणि ही निवडणूक जी आहे ती एका अर्थानं महाराष्ट्राचा जो राजकीय परीघ आहे तोच पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आपण जर टक्केवारी बघितली तर मागच्या वेळी मला वाटतं भाजपची साधारणपणे टक्केवारी 27-28% होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 16-17% आसपास. तर या टक्केवारीमधून आता जी टक्केवारी नवीन येईल, जी विभागली जाणार आहे, ती सगळं परीघ महाराष्ट्राचा बदलून टाकेल हे ॲब्सोल्युटली प्रशांत, आपण जर बघितलं तर कुठल्या पार्टीला किती टक्के पकडायचे वोट शेअर हा सर्वात मोठा कन्फ्युजनचा इश्यू. फक्त 2च पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांचा वोट शेअर आपण असं म्हणू की इंटॅक्ट आहे किंवा तो बेस पकडू. पण बाकीचा शरद पवारचा गट असेल किंवा अजित पवारांचा गट असेल, शिंदे गट असेल किंवा उद्धव गट असेल, यांची एक्झॅक्टली वोट शेअर किंवा लोकांमध्ये किती वोट शेअर आहे किंवा किती लोक मानतात ही अजून टेस्ट झाली नव्हती. मला असं वाटतं ही टेस्टिंग आणि त्यांचा बेस ही मला टेस्ट करणारी ही निवडणूक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार उद्धव ठाकरेंचं पाडलं गेलं किंवा पक्ष फोडले गेले, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे काही जे झालं, प्रोजेक्ट असतील गुजरातला गेले वगैरे, ही त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विवेक काय आहे ही ठरवणारी सुद्धा ही निवडणूक आहे. महाराष्ट्राचा विवेक म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये मॉरल कंपास म्हणतो, तो कुठल्या दिशेने म्हणजे जे काही झालं ते योग्य झालं. जसं नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणतात की जे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांची डुप्लिकेट सेना आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ओरिजिनल NCP त्या दिशेने का ओरिजिनल दुसऱ्या दिशेने घेऊन जातो, हे सुद्धा डिफाईन करणारी इलेक्शन आहे. म्हणून मला असं वाटतं तुझा शब्द वापरला की ज्या अनेक वर्षामध्ये जे मला असं वाटतं ते एक कॅनव्हास जो होता त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिल्यामुळे आता एक्झॅक्टली ते कॅनव्हासवरती काय आहे हे आपल्याला समजत नव्हतं. पण ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये तो कॅनव्हासमध्ये काय एक्झॅक्टली लिहिलं गेलेलं आहे, बरोबर, तो पलट बाहेर येऊ शकतो. बरोबर. नाही, एकतर आधीपासूनच आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे एकूणच कल्चर असं आहे की एक गठ्ठा अशा पद्धतीनं कुठला आपला मतदार रिॲक्ट होतोय असं आपल्याला दिसत नव्हतं. कोकणातला मतदार वेगळा, विदर्भातला वेगळा आणि प्रत्येक पक्षाचे पॉकेट्स पण होते वेगवेगळे. आता महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाची स्वबळावर सत्ता येणं हे आणखीन अवघड झालेलं आहे का? आणि इतके जर पक्ष विखुरले गेलेले असतील तर ते राज्याच्या राजकारणाला पुढे कशा पद्धतीनं दिशा देईल? राज्याच्या राजकारण नेमकं इथून पुढे कसं जाईल हे मल्टिपल फॅक्टर्सवर ठरेल. म्हणजे मी असं म्हणेन की ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने, ही आणखीन 1 वर्षभर चालणार आहे. आता 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील, तिथे वेगळी राजकीय गणितं असतील, लोक तिथे बघताना वेगळ्या पद्धतीने बघतील. म्हणजे साधारणपणे सांगतो, आता लोक बघताना लोकांसमोर एक प्रश्न नक्की आहे की मोदी हवे की नको. म्हणजे अबकी बार 400 पार मध्ये मोदी नको असणारा पण एक गट आहे आणि मोदी हवे असणारा सुद्धा एक गट आहे आणि महाराष्ट्रात तो अगदी स्ट्रॉंगपणे. तर त्याच्यामुळे आता हा एक फॅक्टर झाला. विधानसभेला मल्टिपल फॅक्टर्स प्ले होतील. म्हणजे विधानसभा राज्य कुणाच्या हातात द्यायचं, कदाचित लोकसभेचा कल वेगळा आणि विधानसभेचा कल वेगळा होऊ शकतो. पण ही इव्हॉल्व जे राजकारण होत जाईल ती प्रोसेस तिथे थांबणार नाही. तिथून पुढे आणखीन ती ZP आणि पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे हा पूर्ण वर्ष जे आहे ते महाराष्ट्राचं राजकारण इव्हॉल्व होत जाईल आणि मग पुढच्या वर्षीच्या एप्रिल-मे पर्यंत आपल्याला नक्की अंदाज येईल की आता इथून पुढे महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाणार. पण आता या निवडणुकीच्या निमित्तानं तू पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहेस. जेव्हा निवडणूक सुरू होत होती त्याच्या काही महिन्याआधी आपल्याला जरांगेंचं आंदोलन जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होतं, तालुक्यामध्ये त्यांच्या सभा होत होत्या. त्याच्यानंतर कांद्याचा प्रश्न आहे, सोबतच बेरोजगारांचे प्रश्न आहेत, परीक्षा भरतीचे प्रश्न आहेत. काय नेमकं ग्राउंडवरती जाणवलं आणि ते प्रचारसभांमध्ये कधी रिफ्लेक्ट होताना दिसलं का, की त्याच्यामध्ये काही फारच फरक दिसला? हे जे सगळे प्रश्न तू आता मांडलेस ना, त्याला मी 2 प्रकारे बघतो. म्हणजे उदाहरणार्थ CSDSचा सर्वे सुद्धा सांगतो, लोकांना विचारलं
सगळ्यात चांगलं काम कुठलं मोदींचं, तर ते म्हणले राम मंदिर. लोकांना विचारलं सगळ्यात वाईट गोष्ट कुठली किंवा अपयश कुठे ठरलं, तर ते म्हणतात महागाई आणि बेरोजगारी. ठीक आहे. आता हे दोन प्रतीक आहेत असं आपण समजूया. जे म्हणतात ना राम मंदिर, त्यांचे उपमुद्दे आहेत. मग त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान आला, त्याच्यामध्ये काश्मीर आलं, 370 आलं, हे त्यांचे उपमुद्दे आहेत. मग स्ट्रॉंग सरकार पाहिजे, हा त्यांचा एक उपमुद्दा. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला लोक महागाई किंवा बेरोजगारी म्हणतात ना, त्यावेळेला हे इतर सगळे मुद्दे येतात. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाची एक बाजू ही आहे, आणि जी महाराष्ट्रात सुद्धा फार बोलली गेली नाही ती ही आहे की हे मराठा समाजाचं जे मोबिलायझेशन किंवा पोलरायझेशन झालेलं आहे, कारण त्या समाजामध्ये जो शेतीचा क्रायसिस तयार झालेला आहे, ॲग्रिकल्चर क्रायसिस जो आहे ह्या पट्ट्यातला, विशेषतः मराठवाड्यातला, पश्चिम विदर्भातला, म्हणजे वराड प्रांतातला, तो एक्स्ट्रीम लेवलचा आहे. आणि त्याचा परिणाम सुद्धा हा आहे. मग त्याच्यामध्ये शेतीचे प्रश्न आहेत. पण ज्या वेळेला एखादा मराठा शेतकरी म्हणतो की आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, काय करायचे ते 6,000 रुपये PM किसान सन्मान योजनेचे, बरोबर, आणि मग तो म्हणतो नाही आता आंदोलन करायला पाहिजे. हे मल्टिपल फॅक्टर्स रॅप होऊन एकत्र होऊन येत आहेत असं दिसतं. त्यामुळे हे दोन मोठे मुद्दे आहेत. आता हा राहिलं की याच्यातून नेमकं लोक कशा पद्धतीने विचार करतील. लोक असाही विचार करत असू शकतील, जर आपल्याला ते निवडणुकीच्या काळात कळेल, की जसं आणखीन एकदा संधी देऊन बघूया. अजूनपर्यंत मोदी सरकारबद्दलचा तो फटीक तयार झालेला नाहीये, तो राग तयार झालेला नाहीये. आणखीन वर्षभराने परिस्थिती काय होईल असं दिसत नाही. त्याच्या आता आपल्याला चिन्ह दिसू लागली आहेत सगळीकडे, आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणायला आत्ता वाव आहे की लोक वेगळा विचार डिस्पाईट ऑफ आंदोलन करत असतील, एक भाग. दुसरा भाग मात्र मला आवर्जून सांगायचा आहे, तो म्हणजे असा की आपण राजकीय पत्रकारिता ज्यावेळेला करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ही निवडणूक आधी कशासारखी असेल असं आपण म्हणतो. तू म्हणालास की ह्या मुद्द्यांचं काय, तर दोन प्रकारे दिसते निवडणूक. एक 2004, त्याच्याबद्दल खूप जण बोलतात. 2004 का 2004ची जी बॅकग्राऊंड आहे आणि इथली बॅकग्राऊंड एकसारखी आहे. 2004ला जेम्स लेन प्रकरणामुळे मराठा समाज आक्रमक झालेला होता, सर्वच समाज झाले होते, त्यात प्रामुख्याने मराठा समाज. 2004ला सुद्धा संविधानाच्या संदर्भात चर्चा होती, आणि 2004ला 2002ची बॅकग्राऊंड असल्यामुळे मुस्लिम कन्सोलिडेट झालेली होती. आणि जे मराठा मुस्लिम दलित कन्सोलिडेशन आहे ना, हा 1980 पर्यंतच्या काँग्रेसची जी इथे एखादी सत्ता होती त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला 2004ला दिसला, आणि 2004चे जर निकाल आपण बघितले तर 25 जागा NDAच्या आहेत, म्हणजे 24+1, आणि UPAच्या जागा 22+1 23 आहे महाराष्ट्रातल्या 2004च्या. इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, बीडमध्ये जयसिंगराव गायकवाड आधीच्या इलेक्शनला 99ला भाजपचे खासदार होते. 2004ला राष्ट्रवादीच्या चिन्हावर 2 लाख मतांनी निवडून आले. हेच जयसिंगराव निवडणुकीच्या काही दिवस आधी आले होते राष्ट्रवादी बीडमध्ये. त्यानंतर परत बीडमध्ये खासदार निवडून नाही आला राष्ट्रवादीचा. सो एक प्रकारे तो भाग झाला. दुसऱ्या बाजूला 1962 सारखी सुद्धा निवडणूक असू शकते. 1962 कशी होतं अनेकांना ते आठवत नसते. नेहरूंची लोकप्रियता घसरणीला लागलेली होती, पण नेहरू नाही तर कोण, मग ठीक आहे बाबा नेहरूंना देऊन बघूया, आणि मग काँग्रेसला बहुमत मिळालं होतं. पण 1967ला काँग्रेस 9 राज्यांमध्ये पहिल्यांदा देशात सपाटून हरली होती. सो दोन पद्धतीने ही निवडणूक बघता येते आत्ताच्या क्षणाला. महाराष्ट्र कसा विचार करतोय, कशा पद्धतीने पुढे गेलं, हे आपल्याला त्याच वेळेला थोडंसं आपण महाराष्ट्राच्या रिजन वाईज परिस्थितीबद्दल बोलू. म्हणजे विदर्भ आपण मागच्या वेळी बघितलेलं होतं की भाजपनं पूर्णपणे वर्चस्व, म्हणजे काँग्रेसची एकमेव जागा खरं तर चंद्रपूरमध्ये आलेली होती, पण तरीसुद्धा इतर ठिकाणी त्यांनी प्राबल्य राखलेलं होतं. यावेळी विदर्भ किंवा आपण उत्तर महाराष्ट्र अशी रिजन वाईज चर्चा केली तर काय दिसतंय नेमकं? जसं तू प्रशांत म्हणतोय की विदर्भ रिजन वाईज महाराष्ट्रामध्ये 5% निवडणुका झाल्या. हा शेवटचा टप्पा आहे 5वा. पहिला टप्पा हा विदर्भामध्ये सुरू झाला होता. नागपूर असेल, रामटेक असेल, चंद्रपूर, गडचिरोली वगैरे. त्या भागामध्ये जेव्हा इलेक्शन सुरू झालं तेव्हा इलेक्शन सुरू होण्या अगोदर जसं प्रत्येकाला वाटत होतं की काही म्हणजे वातावरण आहे, पण ते मोमेंटम घेईल का, म्हणजे विरोधक घेतील का ते मोमेंटम. पण जेव्हा जसे मोमेंटम घ्यायला लागले आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने धानचे जे पिकवणारे शेतकरी आणि मोसंबी हे 2 शेतकरी तिथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते कास्ट कॉम्बिनेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीने विदर्भ जो काँग्रेसचा गड होता की काळी त्यांनी आपल्याकडे खेचण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. पण 2019ची आपण विधानसभेची इलेक्शन बघितली, त्याची आकडेवारी बघितली, तर काँग्रेसला सर्वात जास्ती आमदार हे विदर्भातून आले होते. म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसची जी वोट बँक होती, DMK फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, दलित, मुस्लिम आणि कुणबी, तो पुन्हा काँग्रेसकडे येतोय का, तो रिवायव्ह होतोय का,
कारण की विदर्भामध्ये अनेक नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी किंवा सामाजिक संस्थांशी बोलल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुणबी जो समाज आहे तिथला, जो मराठाची सबकास्ट आहे तो ओबीसीमध्ये येतो, त्या समाजाला ज्या पद्धतीने पाहिजे नेतृत्व किंवा लिडरशिप भारतीय जनता पार्टीमध्ये मिळाली नाही. त्याच्यामुळे तो समाज खूप मोठ्या प्रमाणात नाराज झालेला दिसला. त्याचं एक मी आतली अशी बातमी सांगतो की तो समाज नाराज होते. हे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे डेप्युटी CM आहेत आणि BJPचे मेन लीडर आहेत, त्यांना कळलं होतं. त्यांनी कॅबिनेट एक्सपान्शन करून 1-2 कुणबी नेत्यांना कॅबिनेटमध्ये इन्क्लूड करण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण नरेंद्र मोदींनी त्याला काही होकार दिला नाही. ते जानेवारी किंवा फेब्रुवारी होण्याची शक्यता होती. ते झाल्या नसल्यामुळे मला असं वाटतं की कुणबी आणि संविधान वगैरे ह्या गोष्टींमुळे जो दलित जो फॅक्टर आहे तो, आणि मुस्लिम जो सेकंडरी त्यांना सिटिझनशिप टाईप त्यांना ट्रीट केलं जातं किंवा मुस्लिमांना टार्गेट केलं जातं, त्याच्यामुळे हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात रिवाईव्ह झाला. आणि तो रिवाईव्ह झाल्यामुळे जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला ते म्हणत होते मी बाल्कनीच्या बाहेर निघणार नाही, लोकांना मतं द्यायची, लोकांनी मतं द्यावं. त्यांना सुद्धा उन्हामध्ये स्प्रिंकलर लावून प्रचार करावा लागला. मग याच्यातच हे दिसतं की जी सीट खूप 101% स्ट्रॉंग सीट मानली जात होती, ती सीटवरती सुद्धा नितीन गडकरी यांना फिरावं लागलं. याच्यामुळे इलेक्शन कुठल्या दिशेने गेलं हे याचं द्योतक आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये मराठवाडा किंवा खानदेश या प्रांतामध्ये आल्यानंतर तिथं कापूस आणि सोयाबीन हे सर्वात प्रामुख्याने पीक आहे. जर आपण बघितलं कापूस आणि सोयाबीनला मागच्या 2-3 वर्षामध्ये अजिबात भाव नाही. प्रामुख्याने सोयाबीनचे जर जे रेट बघितले आजचे मार्केटचे, ते गव्हर्नमेंटच्या MSPच्या पेक्षा खालील आहेत. आणि असे शेतकरी अनेक भेटले किंवा अनेक दिसतात त्या भागामध्ये, त्यांनी 2 वर्षापासून सोयाबीन विकलं नाही आहे. घरामध्ये सोयाबीन पडू नये. कापसाची तीच हालत चाललेली आहे. कापसाचे पीक घरामध्ये पडू नये, कारण की त्यांना शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की आज ना उद्या भाव वाढतील आणि आपल्याला काहीतरी मिळेल. त्याच्यामुळे तो शेतकरी आणि मराठा याच्यामुळे रिझर्वेशनमुळे चार्जअप झालेला मराठा, त्याच्यामुळे त्याचं पोलरायझेशन, म्हणजे जसं अमय म्हटला की मराठा जेव्हा चार्जअप झाला किंवा मराठा पोलराईज झाला तर त्याला आर्थिक कारणं आहेत. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हौस नसते की रस्त्यावरून भांडण करणं किंवा आंदोलन करणं उन्हामध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, नसलेल्या नोकऱ्या आणि होणारे शेतीचे तुकडे, याच्यामुळे तिथला पूर्ण शेतकरी हा पिंजून गेला आहे. मराठा समाज जो एकेकाळी लँडलॉर्ड समाज होता या राज्यामध्ये, तो 10 कुटुंब पोचण्याची त्याची ताकद होती. आज तो दुसऱ्याच्या घरी मजूर म्हणून कामाला जातोय. म्हणून ही विदारक परिस्थितीमुळे या 10 वर्षामध्ये त्याला काही मिळालं नाही. ज्याला जी अपेक्षा होती ती आपलं उत्पन्न डबल होईल, शेतकऱ्यांना या गोष्टी मिळतील. जसं आपण म्हटलं की शेतकरी सन्मान निधीमध्ये 6,000 आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट 6,000 12,000 मिळतात, तेव्हा तो खुश असायचा. लाभार्थी नावाचा मोठा फॅक्टर असायचा इलेक्शनमध्ये. पण हा उलटा पडताना दिसतोय मला. पहिल्यांदा शेतकरी सांगतायत की आम्हाला 12,000 जरी मिळत असले, पण एक शेतकरी लाखाचं तरी खत बियाणे वगैरे जे काय असेल फर्टिलायझर केमिकल घेत असतो, त्याच्यावर जर 18% GST पकडली तर 18,000 तर मी इथंच देतोय. भाव तो नाहीये. म्हणजे यावर्षी पण हा असंतोष जो आहे तो नक्की मतामध्ये पण व्यक्त होईल. कारण आपण असं बघितलेलं होतं की शेतकरी कायद्याच्या म्हणजे साठी जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर मग परत इतर ठिकाणी निवडणुका झाल्या, तर ते मतामध्ये पण रिफ्लेक्ट होईल. 100% होईल. मला असं वाटतं की जसं नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी 5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल, जगातली 3री अर्थव्यवस्था वगैरे या सर्व जरी घोषणा देत असतात, पण त्या घोषणा देत असताना जो शेतकरी किंवा मजूर जो असतो तो स्वतःला बघत असतो या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये मी कुठं बसतोय, माझ्या मुलाला नोकरी आहे का नाही आहे, माझं ते डेली खर्च वाढला आहे का तो वाढलेला आहे. तर मी जर खाली जात असेल आणि देशाची जी इंडिया शायनिंग सारखे जे पोस्टरबाजी किंवा स्लोगनिंग होत असेल तर तो स्वतःला कम्पेअर करतो की आपल्याला काय मिळालं या 10 वर्षामध्ये. दुसरं महत्त्वाचं सांगतो की शेतकरी का नाराज आहे. या वर्षी उत्पन्न कमी झालं. उत्पन्न कमी झालं तर झालं, त्याच्यात भाव सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डबल व्हॅमी, शेतकऱ्यांसाठी ही डबल व्हॅमी झाली. आणि पहिल्यांदा तुलाही आठवत असेल की तूही बघितलं असेल, पहिल्यांदा लोक नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलतायत. असे अनेक लोक भेटले की ते म्हणतात नरेंद्र मोदी बाजूला सारलं पाहिजे,
कारण की शेतकऱ्यांचं हित काही जपलं जात नाहीये Okay. आणि तो अँगर नव्हता. म्हणजे नरेंद्र मोदी बद्दल विरोधात बोलणारे लोक अजिबात भेटायचे नाही. म्हणजे भेटले तर 1-2 भेटायचे, पण 10 लोकांशी भेटल्यानंतर कमीत कमी 5-6 लोक असे भेटतात की नरेंद्र मोदीला आपण बाहेर काढलं पाहिजे, दुसरं कोणाचं तरी सरकार आलं पाहिजे. हा सुद्धा महत्व या इलेक्शनमध्ये मला असं वाटतं प्राकुशाने जाणवला. बरं, आता आपण मुद्द्यांकडनं थोडंसं थेट पॉलिटिकली चर्चा करूयात. म्हणजे मुंबईच्या दृष्टीने जर बघितलं तर मुंबईमधल्या जागा टिकवणं हे महायुतीसाठी साहजिकच आव्हान आहे, कारण 6 जागा त्यांनी मागच्या वेळी जिंकलेल्या होत्या. तर ते आव्हान त्यांना यावेळी म्हणजे पचवता येईल. मी जेव्हा हे मुंबई आणि ठाकरे फॅमिली यांच्याबद्दल खूप मोठं एक एम्बायबल कॉट ज्याला म्हणतो तसं आहे. मी जेव्हा आदित्य ठाकरेचे रॅलीज बघायचो तेव्हा तो कधीच नाही म्हणायचं की तो सगळ्यांना एकच म्हणायचं, आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे तर मशाल, आपण कोणाचे आहोत मशाल. तो महाविकास आघाडी बोलला किंवा कॅन्डिडेट बोलला, कारण त्याला ते कारण इतकी वर्ष फ्रॉम 1969 पासून जेव्हापासून हे आहे ते लोक धनुष्यबाण करतात. तर एवढा शिफ्ट कसा होणार. आजचाच प्रसंग आहे, माझे मेड आली माझ्या घरी आणि मला म्हणायला लागली की बाबा मी असंच विचारलं तू कोणाला मतदान केलं. तिचं म्हणणं आहे की आयुष्यभर तर आम्ही धनुष्यबाणला केलं, पण उद्धव ठाकरेला आपल्याला वरती आणायचं आहे त्यामुळे मी मशालीला केलं. सो हा जो फॅक्टर आहे स्लम फॅक्टर्समध्ये किंवा किंवा लालबाग परेलच्या एरियामध्ये, हे खूप मोठा फॅक्टर आहे. सेकंड असा होता की मी जेव्हा सभा करायचो यावेळी इवन मुस्लिमचे जे बिझनेसमॅन होते, बोहरा होते, खोजा होते, हे कधीच उतरायचे नाही. ह्या लोकांनी सुद्धा बिल्डिंगमध्ये केलं, कारण नरेंद्र मोदींनी जो त्यांच्या विरुद्ध हे केलं ते म्हणाले तो आमच्या विरुद्ध आम्हाला विलन करतोय, त्यामुळे ह्याला हरवायचं खूप आहे. त्यामुळे काय होतं, मुस्लिम कॉन्सॉलिडेशन झाला, एक ह्यूज प्रमाणात मुस्लिम आला. तिसरा असा फॅक्टर आहे की आम आदमी पार्टी असून दे किंवा तुमचे कम्युनिस्ट असून दे, ते ज्याप्रमाणे कम्युनिस्ट म्हणाले ते विदाऊट पैसे ते असे फिरत होते, ते सगळ्यांनाच एकच सांगत होते की आपल्याला मशालीला हे करायचं आहे किंवा आपल्याला महाविकास आघाडीलाच आणायचं आहे किंवा हे खरंच डेडिकेटेड लोक आहेत. आम आदमीचे भले 500 कार्यकर्ता मुंबईमध्ये असतील, पण ते खूप डेडिकेटेड आहेत. कम्युनिस्टवाले खूप डेडिकेटेड आहेत. त्या लोकांनी जोप्रमाणे ते कॅम्पेन चालवलं तर खरंच. आणि दुसरं काय, तुम्ही जर मनसेला पाहिलं तर मनसेचा असा प्रॉब्लेम आहे की तो जो कार्यकर्ता होता तो शिवसेनेचा होता. आता तो बिचारा तो कॅम्पेन तर करतोय, तो पण त्या माणसासाठी करतोय ज्याच्यात 2005 वर्षा अगोदर त्यांच्या विरुद्ध यांनी पूर्ण कॅम्पेन केली. तो भले असाच फिरतोय, असाच नावासाठी कॅम्पेन करतोय, पण तो खरंच त्यांचे मतं ह्यांना जाणार की नाही हे महत्त्व आहे. कारण असं बघितलं गेलं आहे की ही विल प्रिफर धनुष्यबाण देन फॉर अ कमळ और हे. आजची सिनारिओ ही आहे मुंबईची. महायुतीतलं जर आपण जागा वाटप बघितलं तर 28 जागा भाजप लढलं, 15 जागांवरती शिंदे आणि 5 जागा मित्रपक्ष धरून अजितदादा लढले. आता त्यांच्यासाठी ही निवडणूक नेमकी कशी असणार आहे? एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या कुठल्या भविष्याच्या गोष्टी या निकालातून स्पष्ट होतील असं वाटतंय? आणि काही जागांची जर चर्चा केली तर त्याच्यातनं काय वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे आधी हे दोन्ही गट बंडखोर गट आहेत, ते सांगतात निवडणूक आयोगाच्या एका निकालाच्या जोरावर की आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरी राष्ट्रवादी. सर्वसामान्य माणसाला हे मान्य आहे की नाही? नंबर 1ची गोष्ट. नंबर 2ची गोष्ट ही आहे, आणि जी दिसते सगळीकडे आज मुंबईत मतदान सुरू असताना सुद्धा दिसली ती ही आहे की भाजपने त्यांचा जो मतदार आहे त्याला आता कन्व्हिन्स केलंय बऱ्यापैकी की तुम्ही शिंदेसाठी किंवा अजित पवारसाठी वोटिंग करा. अजित पवारांबद्दल सुद्धा मला शंका आहे, पण शिंदेसाठी तर करा, कन्व्हिन्स केलेलं दिसलं. पण शिंदेचा मतदार जो काही सो कॉल्ड मुंबईमध्ये आहे तो किती कन्व्हिन्स झाला ह्याबद्दल शंका आहे. अजित पवारांचा मतदार ओव्हरऑलच महाराष्ट्रातला भाजप बरोबर जायला किती कन्व्हिन्स झाला. अजित पवार जिथे लढत आहेत तिथे तो कदाचित मतदार त्यांच्यासोबत गेला असेल, पण जिथे ते लढत नाहीये तिथे म्हणजे ट्रान्सफरेबिलिटी ऑफ वोट्स, आपले मतदान दुसरीकडे नेऊन ठेवणं, हे करण्यामध्ये हे पक्ष किती यशस्वी होतात ते भाजप बघेल. आणि भाजप अशासाठी बघेल, जर समजा हे अयशस्वी होताना आता दिसले तर त्यांना विधानसभेला हे बॅगेज घेऊन ते निवडणुकांना जाणार नाही. लोकसभेला नरेंद्र मोदी हा चेहरा आहे. लोकसभेला कुणी कितीही टीका केली तरी अजूनही मोदींची क्रेडिबिलिटी, लोकप्रियता टिकून आहे समाजामध्ये. विधानसभेला नरेंद्र मोदी येणार नाहीये तिथे. विधानसभेला प्रचार करतील पण ते काही उमेदवार नसणार. आणि तिथे उद्धव ठाकरे, तिथे शरद पवार आहेत. सो अशा वेळेला भाजप समोर हा दुसरा फॅक्टर ह्या बरोबरच्या मित्र पक्षांसाठी. एका बाजूला हा पण भाग आहे प्रशांत, त्याच्याबद्दल आपण बोललो पाहिजे. तो हा आहे की उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडे खरोखरच मतदार आलाय की नाही हे बघण्याचा पण हा काळ आहे.
म्हणजे जेव्हापासून बंड झालं तेव्हापासून आपण सातत्याने एका सिंपती वेव्हची चर्चा Yes, करतोय, yes. पण त्याची लिटमस टेस्ट कधी झालेलीच नाहीये. एक्झॅक्टली. आणि सिम्पथी वेव्ह हा जो भाग असतो, वेव्हवर निवडणुका चालतात वगैरे, मला सगळं मान्य आहे. खरोखरच अंडर करंट असेल तर त्यांच्या बाजूला पब्लिक असेल हेही मला मान्य असेल. मुद्दा असा आहे की फक्त सिम्पथी नाही काम करत, जसं फक्त नरेंद्र मोदी नाही काम करत चेहरा. आणि मतदाराला ना गृहीत धरणं नाही आवडत. म्हणजे आजचा सकाळचा किस्सा सांगतो. कन्नमवार नगरला बूथ आहे विक्रोळीला, तिथे सुयोधन कांबळे नावाचा एक मतदार साधारणपणे 35-38चा वोटिंगच्या लाईनमध्ये उभा होता. मी त्याला सहज विचारलं, तुम्ही कुठल्या मुद्द्याला धरून मतदान करणार? तर तो म्हणाला 400 पार म्हणजे काय, आम्हाला काय ह्यांनी गृहीत धरलंय का? ह्यांना अधिकार कोणी दिला निवडणूक लागायच्या आधी असले नारे द्यायचा? सो लोकांना हे आवडत नाही. मतदाराला गृहीत धरणं अजिबात आवडत नाही. उलट्या बाजूला हे उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा आहे. तुम्ही जर लोकांना गृहीत धरलं असेल की नाही मुंबईतला मराठी माणूस माझ्याकडेच येईल, महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्याकडेच येईल, तर त्याची सुद्धा ही टेस्ट आहे. आणि मग ह्याच्यातून मी मगाशी म्हटलं की विधानसभेचं राजकारण इव्हॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही गटांसाठी. पण त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना एकमेकांच्या सोबत राहूनच जाणं आहे विधानसभेला सामोरं. इथे 35 जागा आल्या तरी जाणं तसंच आहे. काही लोक क्लेम करतात, मला नाही माहिती 35 येतील असं काय माहिती नाही. पण दुसऱ्या बाजूला तसं काय भाजपला कंपल्सरी नाही आहे. भाजप यांना कधीही डंप करू शकते. विधानसभेला चित्र पूर्णपणे बदलू शकतं. जर ह्यांची वोट ट्रान्सफर झाली असं ह्यांना दिसलं नाही तर भाजप कशासाठी बॅगेज घेऊन फिरेल? फॉर नो रिझन घेणारच नाहीत. जर विधानसभेला खरोखर म्हणजे आता या निकालांमधून विधानसभा लगेचच आपल्याला म्हणजे 6 महिन्यावरतीच आहेत, किती महत्वाचा सगळा अर्थ जो आहे तो या निकालामधून विधानसभेसाठी सुद्धा निघू शकतो? 100% जसं अमय बोलला की जर या पार्टी त्यांनी एक ॲसेट म्हणून घेतल्या होत्या आणि ॲसेट म्हणून त्यांना ओरिजिनल पार्टीचं सिम्बॉल आणि नाव सुद्धा देण्यात आलं, म्हणजे जे काही असेल ते ॲसेट न होता ते जे लायबिलिटी होत असतील. आणि भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे, ती पार्टी कधी लायबिलिटी आपल्या खांद्यावरती किंवा आपल्या मानगुटीवरती घेत नाही. आणि ती आता वाजपेयींची पण नाही राहिली. त्यांनी स्वतःच्या नेत्यांना त्यांनी घरी बसवायला कमी केलं नाही. आणि चांगले चांगले मातब्बर नेता म्हणजे पूनम महाजन सारखी, प्रमोद महाजन यांची मुलगी, तिला तिकीट दिलं नाही. असे अनेक नेते आहेत किंवा त्यांना घरी बसवलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना मला नाही वाटत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना वेळ लागेल घरी बसवायला किंवा त्यांना नो सांगायला की तुमच्या ताकद किंवा तुमची जी काही शक्ती की एवढीच शक्ती आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच जागा आम्ही देऊ. किंवा ते त्यांनी दाखवून पण दिलं या लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये की कोणाची किती शक्ती आणि कोणाला काय दिलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या इलेक्शनमध्ये त्या सर्व गोष्टी ह्या क्लिअर होतील, कुठली खरी शिवसेना आणि कुठली खरी राष्ट्रवादी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या फॅमिलीमधला जो गृहकलह अनेक वर्षापासून चालला होता, ते माझ्या पुस्तकात मी सुद्धा नमूद केलं होतं. त्याच्यावर एक सेपरेट चॅप्टर पण लिहिलं होतं चेकमेटमध्ये की स्प्लिट इन पवार फॅमिली म्हणून. तर तो गृहकलह आणि तो राजकीय वारसा तो सुद्धा सेटल होईल या निवडणुकीमध्ये. नंतर अगोदर कसं सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये बघायचं आणि अजित पवार महाराष्ट्रात बघायचं, असं अनरिटन रूल त्यांच्या फॅमिलीमध्ये होता. तो अनरिटन रूल आता व्हायलेट झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये अजितदादांची किती जागा येतात, शरद पवारांची किती जागा येतात आणि त्यांचा फॅमिलीचा जो गृहकल आहे या पॉलिटिकली दृष्टिकोनाने तो सेटल होईल. आणि दुसरं शिंदे पवारांचा वारसा कोण चालवणार हे पण स्पष्ट होईल. आणि बारामतीमध्ये जे काही होईल त्याच्यानंतर खरोखर सुप्रिया सुळे पण पुन्हा राजकारणात, राज्याच्या राजकारणात लक्ष घालतील का वगैरे? 100% मी आपण जर बघितलं, सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापूर्वी जी मुलाखत दिली होती त्याच्यात त्यांनी स्पष्ट केले की त्यांना एक विश्वास नव्हता ती एकटी हे इलेक्शन लढू शकतील का. म्हणून मध्यंतरी त्या बातम्या पण येत होत्या. मी पण त्याच्यात एक बातमी केलं की त्यांचा सुद्धा आग्रह होता की अजित पवार बरोबर जावं. पण पवारांनी त्याच्यात नकार दिला आणि किंवा या गोष्टीला त्यांनी ते काही पॉझिटिव्ह घेतलं नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की हे इलेक्शन लढायचं, हिमतीने लढायचं. जरी त्यांचं वय 84 असलं किंवा अनेक प्रकारच्या त्यांना अनेक आजार किंवा ह्या सर्व गोष्टी असल्या आणि ते लढले. आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की ते ताकदीने आणि हिमतीने इलेक्शन लढले. आणि मी जर लढू शकते तर भारतातली किंवा महाराष्ट्रात कुठलीही महिला ही लढू शकते. म्हणून मला असं वाटतं की या आपल्याला आठवत असेल 2019मध्ये जेव्हा अजित पवारांनी सकाळचा शपथविधी घेतला तेव्हा त्यांनी ते एक स्टेटस ठेवलं होतं, व्हॉट्सअप स्टेटस, स्प्लिट इन फॅमिली अँड पार्टी म्हणून. तेव्हा ते एकदम मला वाटतं खूप इमोशनल झाल्या होत्या.
पण तेच अजित पवार जेव्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर गेले तेव्हा तो इमोशन त्यांचा दिसला नाही. मला वाटतं ते सी बिकम व्हेरी प्रॅक्टिकल. आणि त्या प्रॅक्टिकल नंतर जे इलेक्शन आता त्यांच्या विरोधातच अजित पवार यांची मिसेस सुनेत्रा ताई वहिनी ज्या काही असेल उभ्या राहिल्या, त्याच्यामुळे त्यांना कळलं की पॉलिटिक्स हॅज नो रूम फॉर द इमोशन्स. आणि याच्या इमोशनला कुठल्याही गोष्टीने याला थारा नसतो किंवा वाव नसतो. म्हणून मला असं वाटतं की त्यांचे नेतृत्व जे काही सॉफ्ट असेल किंवा त्यांना सॉफ्टपणा अजित दादा म्हणून असेल, तो सुद्धा कुठेतरी कणखर होईल या येणाऱ्या काळामध्ये. आणि जो काही वारसा आणि पॉलिटिकल जे काही हे लेगसी वार असेल ते सुद्धा कम्प्लिटली सेटल होईल. म्हणजे ही निवडणूक सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासाठीची कशी निर्णायक ठरणार हे सुधीरनं सांगितलं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय या सगळ्या निवडणुकीतून होऊ शकतं आणि हे समीकरण पुढच्या विधानसभेपर्यंत आणखीन किती बदलू शकतं या निकालांमधून? अनेक गोष्टी आहेत. म्हणजे देशात सत्ता कशी येते, BJP 272 पेक्षा नेमकी किती खाली राहते, मुळात BJPची सत्ता येते की नाही, 272च्या पुढे किती राहते, शिंदेचे किती खासदार निवडून येतात, त्याची किती जणांची गरज उरते. समजा वरची सत्ता बदलत असेल तर शिंदेचं काय होणार, आणि मग त्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंचं काय होणार, आणि त्या परिस्थितीत शिंदेबरोबरच्या आमदारांचं काय होणार, असे मल्टिपल फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळे आत्ता काहीतरी आपण असं एक ठोस सांग, म्हणजे खरं सांगायचं ना तर महाराष्ट्रात आत्ता जर कोणी असं सांगत असेल की नाही ही सीट ह्याला लागणार, एक हार्डली अशा 12-14 सीट्स आहेत, तर त्या सोडल्यानंतर ज्या बाकीच्या सीट्स आहेत तिथे काय होणार हे कुणालाही माहिती नाही आहे. ह्या सगळ्यामुळे निकालानंतर दोन गोष्टी होतील. एकतर शिंदेचा कंट्रोल किती राहील, होल्ड किती राहील. वरची सत्ता आली, वरच्या सत्तेला शिंदेच्या खासदारांची तिकीट देताच खूप म्हणजे धावपळ झाली होती. ज्या लोकांना त्यांना तिकीट द्यायचं त्यांना देता पण नाही आलं. त्यांनी ज्यांना तिकीट दिलं त्याच्याबद्दल त्यांच्या मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे हे तर त्यांनी जाहीरपणे बोलतात. मी तर नाव घेत नाही एका नेत्याचं, पण मध्यंतरी प्रायव्हेटमध्ये ते सांगत होते की कसे निवडून येणार याच्याबद्दल आम्हाला फार प्रश्न आहे. आणि भाजपने आणखीन एक गोष्ट केली आहे ज्याबद्दल आपण फार लोक कमी बोलतो. त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबरची जी डायरेक्ट फाईट आहे ना ती खूप कमी हार्डली 2 की 3 जागांवर भाजप लढते आणि बाकी सगळ्या शिंदे भाजप काँग्रेस 15 ठिकाणी थेट लढत. हा, आता त्याच्यामध्ये मल्टिपल कारण. मला कोणतरी सांगत होतं की इकडे जर समजा मशाल चिन्ह असेल तर तिकडे काहीतरी असंच पिपाणी वगैरे वगैरे काय अशी टॉर्च असे काही उमेदवार चिन्ह होती. पण हे सगळं जरी लक्षात घेतलं तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे, भाजपने शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या तोफेसमोर नेऊन उभं केलेलं आहे. आता शिंदेंना प्रूव्ह करायचं आहे त्यांना किती सीट्स आणतात. भाजप एक प्रकारे बघते की कोणाची किती ताकद लांबून बघते आणि त्याच्यानुसार मग आपले पुढचे प्लॅन ठरवणार. आणि भाजप फार नेहमी लॉंग टर्म पॉलिटिक्स खेळत असते. तिला काय शिंदे आणि अजितदादांचं फार प्रेम नाही. बरोबर. आणि ते काय त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचं पॉलिटिक्स नाहीये, त्यांना स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे आणि स्वबळाचं त्यांचं जे स्वप्न आहे ते कदाचित पूर्ण करण्यासाठी अजून काहीतरी नव्या युक्त्या ते पुढच्या काळामध्ये स्वबळाचं नाही पण 2024ला परत महाराष्ट्रात सत्ता आपली यावी एवढं तर त्यांचा 100% प्रयत्न आहे. आपण शेवटाकडे जातोय चर्चेच्या. मला थोडंसं काही तुम्हाला रॅपिड प्रश्न विचारायचे. महाराष्ट्रातली सर्वाधिक रंगतदार लढत तुमच्या मते कुठल्या मतदारसंघात आहे? बारामती अनडाऊटेडली. नांदेड आणि रामटेक. बारामती. ओके. महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये सर्वात जोरदार प्रचार जो आहे तो नेमका कुठल्या नेत्यानं केला असं वाटतंय? याच्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जोरदार प्रचार तसं बघितलं उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जास्त सभा झाल्या. राहुल गांधीपेक्षा त्यांनी सर्वात जास्त सभा काँग्रेसच्या नेत्यांसाठी घेतल्या. इव्हन शरद पवार गटाचे जे काही उमेदवार होते त्यांच्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे मोस्ट सॉट स्पीकर किंवा लीडर या इलेक्शन कॅम्पेनमध्ये होतं, की अनेक भागामध्ये त्यांना बोलवण्यात आलं. म्हणून मला असं सर्वात जास्ती सभा किंवा सर्वात जास्त सभेला गर्दी, नॅचरल जी गर्दी होती ती उद्धव ठाकरे दिसली. 100% उद्धव ठाकरे. काय कारण वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांच्या पीकला आहेत, पॉप्युलरिटीच्या पीकला आहेत. नंबर 1. नंबर 2, त्यांचा जो अटॅक होता तो फार कन्व्हिन्सिंग होता. सर्वसामान्य शेवटच्या माणसाला उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं ते कळत होतं. ही जी त्यांच्याबद्दलची मीथ होती ना की उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही, राज ठाकरे खूप सुंदर भाषण करतात, उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही, ही कोलॅप्स झाली. म्हणजे मी नेहमी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मी नेहमी असा विचार करायचो की बाळासाहेबांचं वक्तृत्व फार अमोघ होतं, पण आपल्या मतदाराला काय सांगायचंय, त्याला काय मेसेज द्यायचंय हे शरद पवारांना जितक्या खुबीने जमायचं, विशेषतः त्यांच्या टप्प्यामध्ये फार कमी लोकांना जमतं. पवार साहेबांची भाषणं तशा त्या पद्धतीने एकदम पक्की असतात, शब्द असे काटेकोर असतात. ह्या वेळेला उद्धव ठाकरेंचं मला तसं दिसलं. उद्धव ठाकरेंचा मेसेज कुठल्याही माणसाबद्दलचा परफेक्ट पोचला. म्हणजे सिंपल गोष्ट,
अबकी बार तडीपार, भाजप तडीपार ही अख्ख्या देशात घोषणा केली. लोकांना तिसरी बार मोदी सरकार आठवत नाही, पण अबकी बार भाजप तडीपार केजरीवाल पण वापरतात आणि तेजस्वी यादव पण वापरतो. म्हणजे देशामध्ये सुद्धा जर आपण बघितलं प्रखर प्रचार भाजपच्या विरोधात कुणी केलाय तर तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे आणि प्रियंका गांधी, मला वाटतं ही 3 नावं नक्कीच घ्यावी लागतील. किंवा दुसरी गोष्ट, मंगळसूत्राच्या मुद्द्यावर काँग्रेसला डिफेंड करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी सगळ्यात स्ट्रॉंगली केलं. म्हणजे ज्यावेळेला मंगळसूत्राचा मुद्दा प्राईम मिनिस्टरनी बोलले त्यावेळेला उद्धव ठाकरेंची 1-2 मी उदाहरणं देतो. एक पहिलं हे उदाहरण, उद्धव ठाकरेंची एका वाक्यात भाषणातली प्रतिक्रिया, हे कधीपासून मंगळसूत्राची काळजी करायला लागली. दॅट वॉज ब्रुटल, दॅट वॉज अ शार्प अटॅक. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला प्राईम मिनिस्टरनी नकली शिवसेना म्हटलं तर म्हणाले तुमची डिग्री आहे का ती नकली असायला. हे जे आहे सर्वसामान्य माणसाला पटकन कळेल असं म्हणून उद्धव ठाकरेंची भाषणं प्रचंड शार्प झाली यावेळेला. नरेशजी, मला पण वाटतं उद्धव ठाकरेंनी खूप चांगली हे केलं. सेकंड थिंग झाले आपल्या चर्चेमध्ये. कारण कसं आहे की त्यांनी जे पण सांगितलं आपल्या हृदयाने सांगितलं. आणि त्याचं एक बरं आहे की उद्धव ठाकरे नेव्हर युजेस फाऊल लँग्वेज, इज व्हेरी डिसेंट फॉलो. त्यांनी जसं ह्यांनी सांगितलं, ही रिचेस आउट टू द म्हणजे एक मुसलमान असेल त्याला पण वाटतं उद्धव माझा आहे, एक बिचारा दलित असेल तो म्हणतो पण हा माझा आहे. काही लोकांना असं सिंपती वाटते, अरे बिचारा काहीतरी करतो. जशी माझी मेट म्हणते ना आपण त्याला उचलत, तिला तो उद्धव ठाकरे कधी आयुष्यात भेटणार नाही. पण नाही पण मला त्याच्याबद्दल काय केलंय. आणि नॅशनल पॉलिटिक्समध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा इफ यू रिअली से की आजच्या तारखेला सगळ्यात म्हणजे सगळे जर एक कन्सेन्सस झाला की आपल्याला कोण पाहिजे नेता म्हणजे पुढे जाऊन, तर ते उद्धव ठाकरे असणार, कारण तो सगळ्यांना घेऊन चालतो. शेवटचा प्रश्न, असा कुठला मुद्दा होता की तो जनतेचा मुद्दा होता पण तो प्रचारात हरवला, दिसलाच नाही कुठं, त्याची चर्चाच नाही झाली या संपूर्ण निवडणुकीमध्ये? 5 टप्प्यातल्या या प्रचारामध्ये जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला जो गायब राहिला मुद्दा. तसे अनेक मुद्दे होते. तसं बघायला गेलं तसं मी म्हटलं की शेतकरीचा जो हमीभावाचा मुद्दा होता, ग्रामीण भागामध्ये तो मुद्दा ज्या पद्धतीने विरोधकांनी पुश करायला पाहिजे होता किंवा त्याच्यावरती हमर करायला पाहिजे होतं तो थोडा मिसिंग मला दिसला. तो मुद्द्यावरती जर केलं असतं तर अजून जो शेतकरी जो अँगर काही प्रमाणात जे कांद्याचे शेतकरी असतील केवळ कांद्यावरतीच जवळपास मतदारसंघाचा निकाल अवलंबून, जसं कापूस असेल, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, शेतकऱ्यावरती जास्ती फोकस केला असता तर अजून मला असं वाटतं की ग्रामीण भागातला अँगर हा मुंबईपर्यंत येत खूप मोमेंटअप त्याने मोठं डेव्हलप केलं असतं. पण काय झालं, उलट असं झालं की शेतकऱ्यांनी स्वतःहून बऱ्या प्रमाणात काही ठिकाणी निवडणूक हातात घेतली, पण तिला जर पुश दिला असता तर अजून चित्र काही वेगळं राहिलं असतं. कुठला मुद्दा वाटतो जो हरवला पूर्ण या प्रचारात? मध्यमवर्गीयांच्या घरातला आर्थिक ताण. आणि मी सांगतो म्हणजे थोडंसं मी सुदीर्ष असहमत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आश्वासने तर दिली गेली, शरद पवार, उद्धव ठाकरे कांदा वगैरे प्रश्न किमान भाषणात तोंडी लावण्याला बोलत होते. पण ह्या देशामध्ये हा रिपोर्ट आहे की दर दिवशी 30 ते 40 वयोगटातली कमावती माणसं आत्महत्या करतायत. आणि हा जो प्रचंड मोठा इकॉनॉमिक डिस्ट्रेस आहे, आर्थिक ताण आहे मध्यम वर्गाचा, याच्या आणि हा भाजपचा वोटर आहे, तो आपल्याकडे खेचायची संधी होती. पण कुठल्याही नेत्याच्या बोलण्यामध्ये, मी महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या सभा पब्लिकमध्ये बसून ऐकल्या, एकाही नेत्याने हा विषय घेतला. तसंही मध्यम वर्गाला नेहमी गृहीत धरलं जातं. म्हणजे काँग्रेसने असं धरलं की हे भाजपकडे जातील, भाजपने धरले हे आपलीच आहेत की घरचे जातात कुठे. त्यांना 2-2 वेळा आश्वासन पण दिलं जातंय की तुम्ही आता स्टॉक खरेदी करा 4 जूनला. हो, आणि 2 दिवस सुट्ट्या मिळतील वगैरे वगैरे अनेक काय काय. नरेश, काय वाटतं कुठला मुद्दा? जर मुंबईचं बघितलं गेलं तर मुंबईच्या माणसाला खरंच शेतकऱ्याबद्दल एक वाईट वाटतं, पण तो त्याच्यासाठी मुद्दा नाही. जो इकॉनॉमिक डिस्पॅरिटी किंवा जसं यांनी सांगितलं की खरंच पैसे, की आज माझा पर कॅपिटा इन्कम खरंच आहे, माझा हाऊसहोल्ड इन्कम खरंच वाढला आहे का. जसं मी कोणालाही व्यापारीला जो भाजपाचा पण वोटर आहे त्याला विचारतो, बाबा 2014 पासून तुझं खरंच धंदा वाढलाय का? तो म्हणतो नाही, खाली गेलाय. त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. आपण स्टॉक एक्सचेंजचं बोलतो, मी फॉलो करतो स्टॉक एक्सचेंज, परंतु स्टॉक एक्सचेंजमध्ये पण इट इज नॉट अ रोझी पिक्चर पर से. आपल्याला दिसतं की सेन्सेक्स वरती झालाय, परंतु मला काय फायदा आहे, खरंच तो स्टॉकवाला कमवतो आहे का? बरोबर, तसं नाही आहे. आणि परत तेच आहे की गरिबांसाठी अनएम्प्लॉयमेंट आहे, हे सगळं कोणच उचललं नाही. हे जास्त दिस इलेक्शन वॉज भावनिक की चला
हे शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची, किंवा मोदी काय म्हणाला, किंवा तडीपार, हे सगळं होतं. जे रिअल इकॉनॉमिक मुद्दे आहेत ते खरंच कुठल्याही पार्टीने घेतले नाही. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हरियाणा हे देशातलं सगळ्यात जास्त शहरीकरण झालेलं 53% शहरीकरण झालेलं राज्य आहे. त्याच्या खालोखाल महाराष्ट्र 46% शहरीकरण झालेलं राज्य आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आता एक मिडल क्लास असा तयार झालेला आहे ज्याची शेती प्रश्नापासून पूर्णपणे तुटलेला आहे. त्या घरातला तो एक माणूस असेल जो तालुक्याला आलाय आणि त्याच्या समोरचा जो आत्ताचा आर्थिक प्रश्न आहे म्हणजे मुलांची फी भरणं असेल, त्याची महागाई असेल, इतर गोष्टी असतील, औषधं असतील, हा जो भाग आहे ना, हा भाग पूर्णपणे राजकीय पक्षांच्या आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या, मी कुणालाही एकाला दोष नाही देत, सगळ्या राजकीय पक्षांच्या टॉकिंग पॉइंट्स म्हणून कुणाच्या न्याय मॅनिफेस्टोमध्ये काय हा ते आहे, मी वाचले, मला माहिती आहे. पण सर्वसामान्य माणसाला कुठे माहिती आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कुठे माहिती आहे. आणि मी मोठ्या अर्थाने जाऊन सांगतो, हा तर अक्षम्य गुन्हा या राजकीय पक्षांकडून झालेला की त्यांना ह्या देशात जो स्वतःच्या बळावर उभा राहिलेला आहे त्या मतदाराची पण काळजी घेता येत नाही. तर महाराष्ट्राची ही जी निवडणूक आहे ती आपण या पत्रकारांच्या नजरेतून बघतोय. 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक झाली, ते पण ऐतिहासिक होतं. पहिल्यांदाच इतके टप्पे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वेळी जितका सभा घेतल्या होत्या त्याच्या दुप्पट सभा यावेळी महाराष्ट्रामध्ये घेतल्या. साहजिकच महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण त्यांना पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही होईल त्याच्यावरतीच देशाची गणितं जी आहेत ती बऱ्यापैकी ठरणार आहेत. आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक समजून घेण्यासाठी आपण ही चर्चा केली. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल आभार. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन असतील तर त्या देखील नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.